जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने व केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये देखील असंही सांगण्यामध्ये आलं, नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। संपूर्ण अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघायला मिळणार आहे। त्यासाठी आपल्या व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघत चला। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेमध्ये असलेले शेतकऱ्यांना आता एक मोठा उत्साह निर्माण देखील होणार आहे, कारण की आता नमोचा 8वा हप्ता तर तुम्हाला मिळणारच, त्याचबरोबर देखील तुम्हाला पण आता पीएम किसान योजनेचा ही 22वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे। बऱ्यापैकी दिवसापासून 1 ते 1.5 महिन्यापासून देखील शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आता शेतकऱ्यांची ती प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। सरकारच्या माध्यमातून एक मोठा GR समोर आलेला आहे। आता GR मध्ये पूर्णपणे काय माहिती आहे ती माहिती पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि या व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघत चला। जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण देखील पुरवली जाईल, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघणं देखील महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांसाठी एक मोठा GR समोर आलेला आहे। त्या GR मध्ये मोठी माहिती देखील देण्यामध्ये आलेली आहे। शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेचा हप्ता सोबत देखील टाकण्यामध्ये येणार आहे। नमोचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांना टाकायची तयारी चालू होती। नमोचा 8वा हप्ता टाकण्यास 1.5 ते 2 महिने देखील उशीर झाल्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि निर्णयामध्ये देखील पूर्णपणे GRात स्पष्ट सांगण्यामध्ये आलेलं आहे की आता नमोचा 8वा हप्ता तर शेतकऱ्यांना देण्यामध्ये येणार, त्याचबरोबर देखील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा ही 22वा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे। म्हणून आता देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। होळी देखील शेतकऱ्यांची मोठी गोड देखील करण्यामध्ये येणार असून राज्य सरकारचा निर्णय आलेला आहे। GR मध्ये काय काय माहिती आहे संपूर्ण माहिती तुम्हाला याच यूट्यूबच्या माध्यमातून याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। तर चला GR मध्ये कोणकोणती माहिती आलेली आहे संपूर्णपणे माहिती आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच जाणून घेऊ। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी शेतकरी होते। आता शेतकऱ्यांचा 8व्या हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। या ठिकाणी आपण स्पष्टपणे बघू शकतो नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपली, त्याचबरोबर देखील या ठिकाणी त्यांची पीएम किसान योजनेचीही या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। म्हणजेच की GR मध्ये सांगल्यानुसार की आता नमोचा 8वा हप्ता तर पूर्णपणे शेतकऱ्यांना सरसकट मिळणार। त्याचबरोबर देखील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी हेही सांगण्यामध्ये आलेलं आहे की नमोचा 8वा हप्ता तर तुम्हाला देण्यात येणार, त्याचबरोबर तुमची होळी निमित्त देखील तुम्हाला पीएम किसान योजनेचाही 22वा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला पण एक मोठा दिलासाच मिळणार आहे। तर चला समोरची अपडेट बघू काय आलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता सर्वात प्रथम पडणार आहे आणि किती दिवसानंतर देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये पडणार आहे। संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये एकाच मिनिटामध्ये बघूया। या ठिकाणी आपण बघू शकतो 2 हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यामध्ये येणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा देखील तुम्हाला 22वा हप्ता म्हणजेच की आता 2 हप्ते देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार असून तुम्हाला पण एक मोठा दिलासा मिळणार आहे। रक्कम देखील किती असणार आहे आपण या ठिकाणी स्पष्ट बघू शकतो। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी दिलेले आहे। नमोचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे देखील 2000 रुपये देखील असे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील टाकण्यामध्ये येणार असून शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील एक मोठी आनंदाची खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। पण शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आहे की तुमच्या जिल्ह्याला हा लाभ देखील आजपासून मिळणार आहे की आणखीन प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागणार, तोही तुमच्या डोक्यातला प्रश्न पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे। आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आजपासून हा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे, कोणकोणते शेतकरी देखील नाराज झालेले आहे, कोणकोणत्याच जिल्ह्यामध्ये देखील हा हप्ता पडणार आहे। संपूर्णपणे अपडेट या ठिकाणी आलेली आहे। GR मध्ये जे जिल्हे सांगण्यामध्ये आलेले होते ते पूर्णपणे जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे ते महत्त्वाचे जिल्हे देखील तुम्ही बघून जा, जेणेकरून तुमचा प्रश्न पूर्णपणे दूर होईल। राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 18 जिल्हे समोर आलेले आहे। म्हणजेच की आता आजपासून या 18 जिल्ह्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा
संपलेली आहे. आता जर तुम्ही पण याच 18 जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुम्हाला पण या अगोदर PM किसान योजनेचा 22वा हप्ता यायच्या अगोदर म्हणजेच की 21वा हप्ता जर तुम्हाला पण आलेला असेल तर आता तुम्हाला आजपासून देखील या ठिकाणी असं आपण आजपासून देखील या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच. नमोचा 8वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये असे देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 4000 रुपयाची रक्कम देखील त्यांना जमा दिसू शकते. कोणकोणते जिल्हे असणार आहे तर ते 18 जिल्हे संपूर्णपणे तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघत चला आणि याच जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी येतं का नाही येतं हे बघायचं काम देखील तुमचं असल्यामुळे ते पूर्णपणे 18 जिल्हे तुमच्यासाठी एक मोठे आणि दिलासाचे जिल्हे असणार आहे. त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे आणि यामध्येच तुमचा जिल्हा येतो का नाही येत, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो हे बघायचं काम तुमचं असणार आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती 18 जिल्ह्याची यादी तुमच्या समोर मांडू. पूर्णपणे एक एक करून आपण ते 18 जिल्हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. कोणकोणत्या शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा दूर झालेली आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता देखील चिंता करायची गरज राहिलेली नसून आता त्यांना थेट 2 हप्ते पूर्णपणे एकत्रित टाकण्यामध्ये येणार आहे. तर चला पहिला महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्याचेच शेतकरी असाल तर आता तुमची देखील होळी आणि धुरडा पूर्णपणे गोड करण्यामध्ये आला असून आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिली नसून आता तुम्ही पण देखील निश्चिंत राहा. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी देखील थेट नाचणार असून PM किसान योजनेचा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील या शेतकऱ्यांना टाकण्यामध्ये येणार आहे. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातीलच शेतकरी असाल तर या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आलेला आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं म्हटल्यावर आता तुम्हाला पण देखील नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे. 2 हप्ते तुम्हाला पण एकत्रितपणे पडणार आहे. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असलेले शेतकरी असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल किंवा तुम्ही देखील नाशिक जिल्ह्यामध्ये शेती करत असाल तर आता तुमची पण पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. आता तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. समोरचा महत्त्वाचा जिल्हा जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही पण जर जालन्याचे शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे. बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, बीड जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी चिंता करू नका. तुम्हाला पण आता 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला अहिल्यानगर. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही पण आता काळजी करू नका. तुमची पण आता पूर्णपणे चिंता दूर झाली असून तुम्हाला पण आता चिंता करायची गरज देखील राहिली नसून आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर आता तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये नमोचे, PM किसान योजनेचा 22वा हप्ता ते 2000 रुपये असे 4000 रुपये एकत्रितपणे तुम्हाला देखील टाकण्यामध्ये येणार आहे. तुमचे देखील बँकेच्या खात्यावरती देखील तुम्हाला आज या ठिकाणी पैसे वितरणं देखील दिसू शकते. त्यामुळे तुम्ही पण काय आता चिंता करू नका. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यामध्ये राहत असाल, वर्धा जिल्ह्याचे जर तुम्ही पण पात्र शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील काळजी करायची गरज देखील राहिली नसून वर्धा जिल्ह्याचे नाव देखील या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आले आहे. त्यामुळे आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर देखील त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचाही 22वा हप्ता, नमोचा 8वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रितपणे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यांची पण देखील आता प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला धुळे जिल्हा.
आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्याचे पात्र शेतकरी असाल, धुळे जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. धुळे जिल्ह्याचे नाव देखील या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातून राहून असा विचार करत असाल की नमोचा आणि PM चा हप्ता येतो तर कधी, आता तुम्हाला देखील अशी चिंता करायची गरज भासणार नाही. आता तुम्हाला पण देखील 2 हप्ते एकत्रितपणे पूर्णपणे टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुमची पण आता पूर्णपणे चिंता दूर झालेली आहे. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला परभणी जिल्हा. जर आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, परभणी जिल्हा तुमचा असेल, तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे. आता जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यामध्ये राहून असा प्रश्न करत असाल की तुम्हाला देखील कधी 2 हप्ते एकत्रित येणार, तर आता तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रित देखील टाकण्यामध्ये येणार आहे. याच 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा देखील उल्लेख झालेला आहे. समोरचा महत्त्वाचा संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल, तर तुम्हाला देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज राहिली नाही. हे होते काही 18 महत्त्वाचे जिल्हे. यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आला तर तुमची देखील पूर्णपणे चिंता दूर झाली असून आता तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.